जगभरामध्ये लॉंग मार्चच्या माध्यमातून लोकांनी आपले अधिकार आणि हक्क आपल्या पदरामध्ये पाडून घेतले। आंतरराष्ट्रीय पातळीवरती जर विचार करायचा झाला तर अमेरिका यासारख्या देशामध्ये मार्टिन लुथर किंग ज्युनियर यांच्या माध्यमातून लॉंग मार्च काढण्यात आलेला होता। भारत आणि महाराष्ट्रामध्ये नामांतराच्या कालखंडामध्ये प्राचार्य जोगेंद्र कवाडे सर यांच्या नियंत्रण आणि आधिपत्याखाली देखील लॉंग मार्चचं आयोजन करण्यात आलेलं होतं। सध्याला परभणी या ठिकाणी जी घटना घडली, या घटनेमध्ये सोमनाथ सूर्यवंशी या तरुणाचा मृत्यू झाला। त्याचप्रमाणे पॅन्थर आणि आंबेडकरी चळवळीचे नेते असणारे विजयदादा वाकोडे यांचं देखील निधन याच आंदोलनाच्या स्वरूपामध्ये झालं आणि या दोघांना न्याय मिळवण्यासाठी सध्याच्या घडीला परभणी ते मंत्रालय अशा स्वरूपाचा लॉंग मार्चचं आयोजन करण्यात आलेलं आहे। मात्र या आंदोलकांच्या नेमक्या मागण्या काय आहेत, त्याचबरोबर परभणी ते मंत्रालय अशा प्रकारचा जो लॉंग मार्च निघणार आहे, या लॉंग मार्चचा नेमका रूट कसा राहणार आहे, दिशा कशी राहणार आहे आणि सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे एवढे सगळे दिवस झाल्याच्या नंतर साधारणपणे 32 दिवसापासून हे आंदोलन सुरू आहे आणि 32 दिवस झालं हे आंदोलन सुरू असताना देखील या प्रकरणाला न्याय का मिळत नाही। सगळ्यात अगोदर हे प्रकरण नेमकं काय आहे हे जरा नीट समजून घ्या। साधारणपणे 10 डिसेंबर 2024च्या रोजी परभणी या ठिकाणी महामानव डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्या पुतळ्याच्या समोर संविधानाची जी प्रतिकृती होती याची विटंबना झाली होती। विटंबना झाल्याच्या नंतर दिनांक 11 डिसेंबर 2024 रोजी परभणी बंदची हाक देण्यात आलेली होती। परभणी बंदच्या हाकमध्ये शांततेत निघालेल्या मोर्चाला अचानक पद्धतीने एक हिंस स्वरूपाचं त्याला रूप प्राप्त झालं आणि याच्यामधून काही घटना घडल्या। या घटना घडल्याच्या नंतर पोलिसांनी त्या ठिकाणी कॉम्बिंग ऑपरेशन केलं। त्याचप्रमाणे काही वस्त्यांवरती त्यांनी कॉम्बिंग ऑपरेशन केलं आणि काही लोकांना त्यांनी अटक केलं। याच अटक सत्रामध्ये सोमनाथ सूर्यवंशी या तरुणाला देखील पोलिसांनी उचललं होतं, त्याला अटक केलेली होती आणि या अटकच्या नंतर पोलिसांच्या मारझोडीमध्ये किंवा पोलिसांच्या मारहाणीमध्ये पोलीस कस्टडीमध्ये सोमनाथ सूर्यवंशी या तरुणाचा मृत्यू झाला। सोमनाथ सूर्यवंशी याचा मृत्यू झाल्याच्या नंतर दुसऱ्या दिवशी सोमनाथ सूर्यवंशी याची अंत्ययात्रा निघाली आणि या अंत्ययात्रेमध्ये हजारोच्या संख्येने आंबेडकरी अनुयायी त्या ठिकाणी सामील झालेले होते। त्या अंत्ययात्रेमध्ये त्यांनी सहभाग नोंदवलेला होता आणि याच अंत्ययात्रेमधून परतत असताना आंबेडकरी चळवळीचे नेते आणि पॅन्थरचे नेते असणारे विजयदादा वाकोडे यांचं हृदयविकाराच्या झटक्याने निधन झालं। महत्वाचं म्हणजे परभणी या ठिकाणी जे घटना घडली, या घटनेच्या पहिल्या दिवसापासून शेवटपर्यंत ज्यांनी पुढाकार घेतला, ज्यांनी नेतृत्व केलं ते म्हणजे विजयदादा वाकोडे आणि विजयदादा वाकोडे हे शेवटच्या श्वासापर्यंत आंबेडकरी चळवळीसाठी लढत होते। इव्हन ज्या रोजी त्यांचा मृत्यू झाला त्याच्या आदल्या दिवशी देखील त्यांनी पत्रकार परिषद घेतलेली होती। या पत्रकार परिषदेमध्ये त्यांनी पोलिसांनी कॉम्बिंग ऑपरेशन कसं केलं, या कॉम्बिंग ऑपरेशन मध्ये त्यांनी कशा दलित वस्त्यांना टार्गेट करण्यात आलं, दलित वस्त्यांना टार्गेट केल्याच्या नंतर कशा प्रकारे आंबेडकरी जनतेवरती, आंबेडकरी स्त्री असतील पुरुष असतील यांच्यावरती पोलिसांनी कशा प्रकारचा लाठीचार्ज केला, याच्यामध्ये त्यांनी सविस्तर माहिती दिलेली होती। म्हणजेच मृत्यूच्या 1 दिवसाच्या अगोदरपर्यंत ते या सक्रिय अशा आंदोलनामध्ये समाविष्ट होते। मृत्यूच्या 1 दिवस अगोदर म्हणण्यापेक्षा शेवटपर्यंत त्यांनी आंदोलनामध्ये सहभाग नोंदवलेला होता। परभणीच्या प्रकरणामध्ये साधारणपणे सोमनाथ सूर्यवंशी यांचा कस्टडियल डेथ झाला आणि दुसऱ्या बाजूला पोलिसांनी ज्या प्रकारचे गुन्हे नोंदवले, ज्या प्रकारचे आरोप त्यांच्यावरती ठेवण्यात आलेले होते, याच प्रकरणावरून विजयदादा वाकोडे यांचं हृदयविकाराने झटक्याने त्यांचं निधन झालं। हे निधन झाल्याच्या नंतर आज साधारणपणे 32 दिवस झालेले आहेत। या 32 दिवस परभणी या ठिकाणातील छत्रपती शिवाजी महाराज यांच्या पुतळ्याच्या भोवती साधारणपणे गेल्या 32 दिवसापासून आंदोलन सुरू आहे। हे आंदोलन सुरू असतानाच गेल्या काही दिवसापूर्वी म्हणजे साधारणपणे 15 दिवसाच्या पूर्वी विजयदादा वाकोडे त्याचप्रमाणे सोमनाथ सूर्यवंशी यांच्या परिवाराने महाराष्ट्र राज्याचे मुख्यमंत्री असणारे देवेंद्र फडणवीस यांची भेट घेतलेली होती। भेट घेऊन त्यांनी या संपूर्ण प्रकरणाचा घटनाक्रम त्यांनी सांगितलेला होता की पोलिसांच्या वतीने कशा प्रकारे लाठीचार्ज करण्यात आला, कशा प्रकारचं कॉम्बिंग ऑपरेशन करण्यात आलं आणि कशा प्रकारचा अन्याय आणि अत्याचार आंबेडकरी चळवळीवरती झालेला आहे।
साधारणपणे 15 दिवसाच्या अगोदर जेव्हा मुख्यमंत्र्यांची भेट घेण्यात आलेली होती तेव्हा मुख्यमंत्र्यांनी सगळ्या गोष्टीला पॉझिटिव्ह असं उत्तर दिलेलं होतं. निश्चित पद्धतीने आम्ही याच्यावरती कारवाई करू अशा प्रकारचं त्यांनी आश्वासन सोमनाथ सूर्यवंशी यांचा परिवार आणि विजयदादा वाकोडे यांच्या परिवारांना त्यांनी दिलेला होता. मात्र 15 दिवस उलटून देखील या प्रकरणामध्ये कोणत्या प्रकारची हालचाल आपल्याला झालेली दिसत नाही. सध्याच्या घडीला हे जे लॉंग मार्च निघणार आहे या लॉंग मार्चच्या नेमक्या मागण्या काय आहेत, तर पहिली मागणी अशी आहे की या प्रकरणामध्ये सोमनाथ सूर्यवंशी यांचा जो कस्टोडियल डेट झाला या कस्टोडियल डेटमध्ये विधानसभेमध्ये मुख्यमंत्र्यांनी त्या ठिकाणाचा जो इन्स्पेक्टर होता घोरबाण याला निलंबित केलं. मात्र या आंदोलक यांची मागणी अशी आहे की या घोरबाणला निलंबित करण्याच्या ऐवजी त्याला बडतर्फ करण्यात यावं, म्हणजेच रिम्यूव्ह फ्रॉम सर्व्हिस करण्यात यावी. महत्वाचं म्हणजे सोमनाथ सूर्यवंशी यांचा जो मृत्यू झालेला आहे या मृत्यूमध्ये फक्त घोरबाण एकटाच त्याला जबाबदार नसून अन्य काही पोलीस अधिकारी त्याच्यामध्ये इन्व्हॉल्व आहेत आणि या प्रकरणाची चौकशी होऊपर्यंत ते अन्य जेवढे काही पोलीस अधिकारी आहेत या सगळ्यांना या प्रकरणाचं चौकशी पूर्ण होऊपर्यंत त्यांना देखील याच्यामधून निलंबित करण्यात यावं ही पहिल्या स्वरूपाची मागणी या आंदोलकांनी यांची आहे. त्याच्यानंतर दुसरी मागणी अशी आहे की परभणी या ठिकाणी दिनांक 11 डिसेंबरला जो काही बंद पुकारण्यात आलेला होता या बंदच्या माध्यमातून त्यांनी साधारणपणे विविध लोकांना अटक केली आणि या अटकच्या माध्यमातून काही गुन्हे देखील दाखल करण्यात आले. याच्यामध्ये जेवढे काही गुन्हे दाखल करण्यात आलेले आहेत हे गुन्हे मागे घेण्यात यावे. याचं कारण असं आहे की त्या आंदोलकामध्ये काही विद्यार्थी आहेत आणि या विद्यार्थ्यांचं शिक्षण आहे, त्याच्यानंतर त्यांचं पुढचं आयुष्य आणि फ्युचर पाहता त्यांच्यावरतील जेवढे काही गुन्हे दाखल झालेले असतील आंदोलकाच्या स्वरूपामध्ये ते मागे घ्यावे. मात्र महाराष्ट्र आणि देशाच्या संविधानामध्ये कायद्यामध्ये आणि याच्या अगोदर जेवढे काही निर्णय आलेले आहेत याच्यावरून एक गोष्ट अशी साबित होते की आंदोलन आणि मोर्चाच्या वेळी जेवढे काही गुन्हे दाखल करण्यात येतात या गुन्ह्यामध्ये आंदोलन केलं म्हणून जे गुन्हे असतात ते गुन्हे मागे घेण्याचा महाराष्ट्र सरकार असेल किंवा राज्य सरकारला अधिकार आहे. मात्र काही गंभीर स्वरूपाचे जे गुन्हे असतात म्हणजे उदाहरणार्थ आंदोलनामध्ये गाड्या जाळणं असेल किंवा हिंसाचार असेल किंवा एखाद्याला मारझोड असेल हे जे गंभीर स्वरूपाचे गुन्हे घडलेले असतात हे गंभीर स्वरूपाचे गुन्हे कधीही मागे घेतले जात नाहीत. मात्र आंदोलन केल्याचे गुन्हे जे की राजकीय स्वरूपाचे असतात हे गुन्हे मागे घेण्याचा कोणत्याही राज्य सरकारला तो अधिकार आहे आणि ह्याच अधिकाराचा वापर करून साधारणपणे जेवढे काही या आंदोलकांमध्ये विद्यार्थी आहेत या विद्यार्थ्यांचे गुन्हे मागे घेण्यात यावेत अशा प्रकारची ही दुसरी मागणी आहे. थर्ड मागणी आहे की गेल्या 15 दिवसापूर्वी मुख्यमंत्र्यांची भेट सोमनाथ सूर्यवंशी यांच्या परिवारांनी घेतली, विजयदादा वाकोडे यांच्या परिवारांनी देखील भेट घेतली आणि मुख्यमंत्री ज्या पद्धतीने बीड या प्रकरणामध्ये हस्तक्षेप करतात, बीड या प्रकरणामध्ये ते लक्ष घालतायत त्या स्वरूपाचं लक्ष त्या स्वरूपाचं हस्तक्षेप ते परभणी सारख्या प्रकरणामध्ये घालत नाहीत. आज साधारणपणे 32 दिवस झाले. 32 दिवस परभणी या ठिकाणी आंदोलन सुरू आहे. मात्र या 32 दिवसामध्ये स्थानिक पातळीवरील कलेक्टर असतील किंवा शासन असेल या शासनाने या आंदोलकाची कोणत्याच स्वरूपाची साधी भेटगाठ देखील घेतलेली नाही किंवा त्यांच्या मागण्या काय आहेत ह्या देखील त्यांनी जाणून घेतलेल्या नाही. आत्ताच्या घडीला जेव्हा आंदोलकांनी लॉंग मार्चची घोषणा केली तेव्हा लॉंग मार्च तुम्ही काढू नका, तुमच्या जेवढ्या काही मागण्या असतील त्या आम्ही पूर्ण करू अशा प्रकारचं त्यांना सांगण्यात आलेलं आहे. मात्र 32 दिवसापासून जेव्हा आंदोलन हे सुरू होतं त्यावेळी मात्र सरकारने या सगळ्या आंदोलकांकडे कानाडोळा करण्यात दिसतोय. महत्वाचं म्हणजे या आंदोलनाचं स्वरूप कसं राहणार आहे, या आंदोलनामध्ये कोण कोण सामील होणार आहे. तर सध्याच्या घडीला हे आंदोलन परभणी या ठिकाणातून निघणार आहे. या आंदोलनाला दस्तूर खुद्द विजयदादा वाकोडे यांचे सुपुत्र त्याचप्रमाणे त्यांचे सुपुत्री आणि सोमनाथ सूर्यवंशी यांचे बंधू असणारे प्रेमनाथ सूर्यवंशी हे देखील या आंदोलनाला सहभागी राहणार आहेत. या लॉंग मार्चला ते उपस्थित राहणार आहेत आणि ज्यावेळी परभणी या ठिकाणातून ही आंदोलनाला सुरुवात होईल तेव्हा सुरुवातीला या आंदोलकामध्ये साधारणपणे 6 ते 10 हजाराचा जनता याच्यामध्ये सामील होईल अशा प्रकारची माहिती विजयदादा वाकोडे यांच्या सुपुत्र यांनी दिलेली आहे. त्याच्यानंतर या आंदोलनाचा रूट कसा राहणार आहे तर साधारणपणे परभणी या ठिकाणातून या लॉंग मार्चला सुरुवात होईल आणि परभणीपासून जिंतूर, मंठा, जालना, औरंगाबाद, नाशिक, भिवंडी, ठाणे आणि त्याच्यानंतर मुंबई मंत्रालय अशा प्रकारचं या आंदोलनाचा रूट राहणार आहे. साधारणपणे परभणी ते मुंबई मंत्रालय याचा अंतर जर तुम्ही साधारणपणे पाहिलं तर साधारणपणे 545 किलोमीटर एवढं साधारण भरतं.
आणि परभणी ते मंत्रालय हे 545 किलोमीटरचं अंतर साधारणपणे 28 दिवसामध्ये ते पूर्ण करणार आहेत, अशा प्रकारची त्यांनी माहिती दिली. म्हणजे दररोज साधारणपणे 20 किलोमीटर चालण्याचा या आंदोलकांचा प्रयत्न राहणार आहे. या आंदोलनाची सुरुवातीपासून हे आंदोलन जे लॉंग मार्च जे निघणार आहे, ह्या लॉंग मार्चला स्थानिक पातळीवरील आंबेडकरी जनतेमधून सहकार्य मागण्यात आलेलं आहे, धम्मदान मागण्यात आलेलं आहे. आज दुपारीच या ठिकाणी परभणी या ठिकाणातील स्थानिक वकिलांचा जो संघ आहे, या वकिलांच्या संघाकडून साधारणपणे 30,000च्या वरती धम्मदान देण्यात आलं. त्याचप्रमाणे विविध अशा आंबेडकरी चळवळीतील जनतेच्या माध्यमातून या लॉंग मार्चसाठी धम्मदान गोळा करण्यात आलेला आहे. आणि हे लॉंग मार्च परभणी, त्याच्यानंतर जिंतूर, त्याच्यानंतर मंठा, त्याच्यानंतर तुमचा जालना, औरंगाबाद, नाशिक, भिवंडी, ठाणे आणि मंत्रालय अशा स्वरूपाचा राहणार आहे. साधारणपणे 28 दिवस रोज 20 किलोमीटर चालण्याचा या आंदोलकांचा प्रयत्न राहणार आहे. साधारणपणे या आंदोलनामध्ये हे जे लॉंग मार्च आहे, हा लॉंग मार्च शांततेच्या दिशेने निघणार आहे. शांततेमध्ये हा लॉंग मार्च निघणार आहे. आणि या लॉंग मार्चमध्ये जे काही लोक सामील होणार आहेत, या सगळ्या लोकांना एक प्रकारची आयडेंटिटी देण्यात येणार आहे. ही आयडेंटिटी देण्याचा महत्वाचा उद्देश असा आहे की समाजकंटक जे दुसरे असतील, जे समाजकंटक या लॉंग मार्चमध्ये सामील होऊन या शांततेत निघणाऱ्या लॉंग मार्चला कोणत्याही प्रकारचं हिंसक स्वरूप देऊ नये, यासाठी पर्टिक्युलर सगळ्या लोकांची एक आयडेंटिटी राहावी, यासाठी या लॉंग मार्चमध्ये सामील होणाऱ्या लोकांना एक प्रकारची आयडेंटिटी यामध्ये देण्यात येणार आहे. आता परभणीच्या नंतर हा जो लॉंग मार्च निघणार आहे, या लॉंग मार्चला प्रत्येक ठिकाणी आंबेडकरी चळवळीतील लोकांच्या माध्यमातून त्यांची राहण्याची व्यवस्था, त्यांची नाश्त्याची व्यवस्था, दुपारच्या जेवणाची, संध्याकाळच्या भोजनाची व्यवस्था, त्याचप्रमाणे त्यांना राहण्याची व्यवस्था ही आंबेडकरी चळवळीतील लोकांच्या माध्यमातून करण्यात येणार आहे. यासाठी ठिकठिकाणातील बुद्धविहार असतील त्या ठिकाणी त्यांची व्यवस्था होईल. त्याच ठिकाणी ठिकठिकाणी जेवढे काही आंबेडकर भवन असतील, याच ठिकाणी त्यांची राहण्याची, खाण्याची सगळी व्यवस्था ही आंबेडकरी समाजाच्या माध्यमातून धम्मदानाच्या माध्यमातून करण्यात येणार आहे. महत्वाचं म्हणजे हे आंदोलन का निघणार आहे, यांच्या मागण्या काय राहणार आहेत आणि रूट कसा राहणार आहे. या परभणी या ठिकाणी जो हिंसाचार घडलेला होता, या हिंसाचारामध्ये सोमनाथ सूर्यवंशी आणि विजयदादा वाकोडे या दोघांचं निधन झालेलं होतं. सोमनाथ सूर्यवंशी याचा मृत्यू हा पोलीस कस्टडीत झालेला होता, तर विजयदादा वाकोडे यांचं निधन हे संपूर्ण आंदोलनाच्या घटनाक्रमामध्ये झालेलं होतं. मात्र हे त्या आंदोलनाच्या स्वरूपामध्येच येतं. सेकंड ऑफ यांच्या मागण्या काय आहेत, तर पहिली मागणी अशी आहे की घोरवाड जो की तो अधिकाऱ्याला निलंबित करण्यात आलेला आहे, याला फक्त निलंबित न करता त्याला रिमूव्ह फ्रॉम सर्व्हिस करण्यात यावी. सेकंड, सोमनाथ सूर्यवंशी याच्या हत्येमध्ये जेवढे काही पोलीस अधिकारी इन्व्हॉल्व होते, या सगळ्यांचं ही सगळी चौकशी पूर्ण होईपर्यंत त्यांचं निलंबन करण्यात यावं. तिसरं, या आंदोलनामध्ये जेवढ्या काही लोकांवरती गुन्हे दाखल झालेले आहेत, जे राजकीय स्वरूपाचे असतात, हे राजकीय स्वरूपाचे गुन्हे मागे घेण्यात यावेत. आणि हा जो रूट कसा राहणार आहे, तर परभणी, जिंतूर, मंठा, जालना, औरंगाबाद, नाशिक, भिवंडी, ठाणे या मार्गे मंत्रालयाच्या दिशेने राहणार आहे. साधारणपणे 545 किलोमीटरचं हे अंतर 28 दिवसामध्ये पार करण्यात येणार आहे. आणि दररोज 20 किलोमीटर चालण्याची या आंदोलकांची ध्येय, धोरण आणि दिशा राहणार आहे. महत्वाचं म्हणजे हे जे लॉंग मार्च आहे, या लॉंग मार्चला आंबेडकरी जनतेच्या माध्यमातून धम्मदान देण्यात येणार आहे. ठिकठिकाणी त्यांना राहण्याची, जेवण्याची, खाण्याची व्यवस्था करण्यात येणार आहे.